गणपती बाप्पा मोरया. हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बाप्पाचं नाव घेतलंय म्हणजे आजची आपली खास रेसिपी काय असणार हे तुम्हाला समजलंच असेल. तर आज आपण बनवणार आहोत बाप्पांचे फेवरेट मोदक. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चकाकी असलेले आपले मोदक तयार आहेत. तर ह्या मोदकची रेसिपी आज मी शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी मोदकच्या कवरसाठी काय लागते बघून घेऊ. 1 वाटी तांदळाचं पीठ आहे. हे खास मोदक बनवण्यासाठी मिळतं ते तांदळाचं पीठ आहे. अर्धी वाटी दूध आहे. अर्धी वाटी पाणी आहे. दूध वापरायचं नसेल तर 1 वाटी तुम्ही पाणी वापरू शकता. चवीपुरतं मीठ आहे. 1 चमचा साखर आहे. याने आवरणाला खूप छान चव येते, फिकं लागत नाही. आणि 1 चमचा तूप लागणार आहे. प्रमाण लक्षात घ्या. ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलंय त्याच वाटीचे अर्धी वाटी दूध आणि पाणी घ्यायचे. सारण बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी गूळ घेतलाय आणि त्याच वाटीचे 2 वाटी खवलेला नारळ घेतलेला आहे. आणि आपल्याला थोडीशी वेलची पूड लागणार आहे. प्रमाण लक्षात घ्या. जर 2 वाटी खवलेला नारळ असेल तर त्याच्या निम्म म्हणजे 1 वाटी गूळ. जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर थोडंसं गूळ वाढवू शकता. आता एका पॅनमध्ये मी हा नारळ घेते आणि याच्यामध्ये किसलेला गूळसुद्धा घालून व्यवस्थित मिक्स करून घेते. गॅस सुरू केलेला आहे मी, अगदी बारीक फ्लेम आहे. ठीक आहे. आता आपण व्यवस्थित गूळ आणि नारळ मिक्स करून घेऊयात. गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकता गूळ थोडा विरघळलेलाही आहे. आता आणखी 5 मिनिटासाठी आपण परतून घेऊ. गॅस फ्लेम इथं मीडियम हाय ठेवायची आहे. कमी गॅसवर परतू नका, नाहीतर सारण शिजायला वेळ लागतो. ठीक आहे. व्यवस्थित आपण 15 मिनिटासाठी सारण शिजवलेलं आहे आणि आपलं सारण तयार आहे. आता मोदकचं कवर बनवण्यासाठी इथं मी एक कढई घेतली आहे. याच्यामध्ये आपण पाणी आणि दूध मिक्स करून घेणार आहोत. दूध आणि पाणी मिक्स करून तुम्ही हे कवर बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊयात. आणि तूप घातल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ आणि साखरही घालून देऊयात. तर दूध पाणीला उकळी आलेली आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि तांदळाचं पीठ थोडं थोडं करत आपण हे मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित ह्या पिठाला वाफ यायला पाहिजे. आता मी सगळंच पीठ याच्यामध्ये ओतून देते आणि मिक्स करून घेते. मिक्स करण्यासाठी इथं मी लाटण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता गॅस बंद करायचं आहे आणि 15 मिनिटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनिटं झालेले आहेत. अजूनही हे पीठ गरमच आहे. तर इथं मी पीठ मळण्यासाठी प्रोसेसरचा वापर करत आहे. तुम्ही हातानेही मळू शकता. जर हातानं मळता येत नसेल, गरम लागत असेल तर तुम्ही ग्लास किंवा वाटीचा वापर करून हे पीठ आधी मर्दून घ्या आणि मग हाताने मळून घ्या. आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे काही मिक्स करायचं नाही आहे. अवघ्या 2 मिनिटातच आपल्याला हा व्यवस्थित गोळा तयार करून मिळेल. तुम्ही बघू शकता गोळा तयार होत आहे. 2 मिनिटही नाही, एक 10 सेकंदासाठीच फक्त मी प्रोसेसर सुरू केला आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ मळून रेडी आहे. अगदी परफेक्ट असं आपलं आवरणासाठीचं पीठ रेडी आहे. तर आता आपण मोदक तयार करायला घेऊ. आपण चपातीला गोळा वापरतो त्याच्यापेक्षा निम्मा गोळा मी इथं घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हा पूर्ण गोळा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला अशी वाटी तयार करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट लाटूनही घेऊ शकता. तर अंगठ्याने मध्ये दाब देत देत आपल्याला ह्याची वाटी तयार करून घ्यायची. माझीही अगदी अशी वाटी तयार होत नाही, पुरीसारखे गोल असं पोळीच तयार होते. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपली व्यवस्थित अशी पोळी तयार होऊन जाते. तर आता आपली ही वरचं आवरण पोळी तयार आहे. आपण आता याच्यामध्ये सारण भरून घेऊ. जास्त मोठी आपल्याला नाही करायची आहे. ठीक आहे. आपल्या हातावर बसेल एवढीच आपल्याला याची पोळी करून घ्यायची. आता जसं व्हिडिओमध्ये दिसतंय तसं आपल्याला ह्या पोळीला घड्या घालत यायचं आहे आणि याची एक वाटी तयार होईल. त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. हे थोडं प्रॅक्टिसनं जमतं. ट्राय करा. व्यवस्थित मोदक तुम्हाला जमून जाईल. ठीक आहे.
आता आपल्याला ह्या सगळ्या ज्या घड्या घातलेल्या आहेत ते आपल्याला मध्ये आणून व्यवस्थित मोदकचा आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे. आता मी असेच बाकीचेही मोदक तयार करून घेते. तर असे हे सारण भरून आपले मोदक तयार आहेत. आता मी सगळ्या मोदकांवरती एक एक केशर काडी लावत आहे. याने खूप मस्त वासही येतो आणि मोदकला कलरही खूप सुंदर येतो. ठीक आहे, आता आपण मोदक वाफवून घेऊयात. इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं होतं. मस्त उकळी आलेली आहे. आता आपलं मोदक पात्र आहे ते ह्या भांड्यामध्ये ठेवून देऊ आणि 15 मिनिटासाठी मीडियम हाय फ्लेमवर मोदक व्यवस्थित वाफवून घेऊयात. जर तुम्ही गॅस फ्लेम खूप कमी ठेवली तर मोदक शिजण्यासाठी खूप वेळ जाईल आणि परत मोदक खाताना ते चिवट होतात. त्यामुळे हाय फ्लेमवरती 15 मिनिटासाठी आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे आहेत. 15 मिनिटं झालेली आहेत. आपले मोदक उकडून तयार आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर केशरचा कलर आलेला आहे. तर हे असे सुंदर मोदक आपण सर्व करूया. इथं मी मोदक सर्व करण्यासाठी खाऊचं पान घेतलेलं आहे. किती मस्त कलर दिसत आहेत बघा. तर फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे. ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.